चॅनल सुरू करताना मनात एक स्वप्न होतं, माझ्यासारख्या सर्व गृहिणींपर्यंत पोहोचणे आणि त्यांना काहीतरी नवीन शिकवणे, प्रेरणा देणे आणि स्वतःला कमी न समजता आपणही काहीतरी खास आहोत याची जाणीव करून देणे आणि शिवाय निरुत्साही जीवनाला पुन्हा उत्साही आणि आनंदी बनवणे. हाय, नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि मी आशा करते की तो तुमच्यासाठी पण खूप आनंद घेऊन येईल. या आनंदाचे कारण म्हणजे तुमच्या दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आपले गृहिणी फॅशन लॅब हे चॅनल आज फायनली मॉनेटाईज झालेलं आहे. मी इथपर्यंत पोहोचू शकली कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला साथ दिली आणि प्रेम दिलं आणि माझे चॅनल फायनली मॉनेटाईज झालं आणि वॉच आवर्स पूर्ण झाले. म्हणूनच या माझ्या यशामध्ये तुमचा पण खूप खारीचा वाटा नक्कीच आहे. खरे तर आपले चॅनल खूप अगोदरच मॉनेटाईज झालेले असते, फक्त थोड्याच दिवसात आपण हा क्रायटेरिया पूर्ण केलेला होता, पण काही प्रॉब्लेम आल्यामुळे आपले चॅनल लवकर मॉनेटाईज झाले नाही. पण फायनली आता चॅनल मॉनेटाईज झालेला आहे. म्हणूनच आपण लवकरात लवकर खास असा क्वेश्चन आणि आन्सरचा आपण घेऊन येणार आहे QA. आपण लाईव्ह येणार आहोत, मग केव्हा, कधी, कोणत्या टाईमला यायचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे यश केवळ माझे एकटीचं नाही आहे मैत्रिणींनो, तर ते तुमचे पण आहे. यापुढे असाच सपोर्ट राहू द्यात आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला समोरील अजिबात विसरू नका, जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण 0 सबस्क्रायबरपासून आज इथपर्यंत आलेलो आहोत. हा प्रवास काही सोपा नव्हता. तसे म्हटले तर प्रत्येक यूट्यूबरला हा प्रवास काही सोपा नसतो. तसा माझाही नव्हता. खूप अडचणी आल्या. जर तुम्हाला या अडचणी जाणून घ्यायच्या असतील किंवा हा आपला प्रवास जाणून घ्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी यूट्यूब जर्नी तुम्हाला ऐकायची असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी पाहायला मिळेल. आणि छानशी कमेंटसुद्धा करा. तुमचे काही प्रश्न असतील ना तर तेही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता यापुढे आणखी या चॅनलवरती अनेक विषयांवरती व्हिडिओ येणार आहेत, जे गृहिणींसाठी आणि महिलांसाठी खास असतील. गृहिणींसाठी मोटिवेशनल टिप्स, डेली रुटीनवर व्हिडिओ तर आपले येतच असतात. तसेच गृहिणींचे लाईफ, फॅशन लाईफ कसे बनवायचे हे देखील आपण पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्या विषयावर सर्वात जास्त व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि आपण सर्वजणी मिळून पुढे जाऊयात. तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणत्या विषयाचे व्हिडिओ सर्वात जास्त आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे तुमची आवड मला नक्कीच समजेल आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काय हवे हे देखील मला समजेल. या चॅनलच्या माध्यमातून गृहिणींना आपण प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि नवनवीन उपयुक्त अशा टिप्स देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हे गृहिणींसाठी बनवलेले आपले व्हिडिओ जर आवडत असतील ना तर मला पूर्ण पाठिंबा द्या आणि एक सबस्क्राईब अजूनही केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छानशी लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा नक्की करू शकता. आणि आपले हे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. मैत्रिणींनो, असेच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ आणि टिप्स, डेली रुटीनसुद्धा आपण नक्की घेऊन येणार आहोत. माझ्यावर असाच विश्वास ठेवा आणि एका मराठी महिलेला पुढे नक्की न्या. आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मैत्रिणींनो, तुम्हाला दैनंदिन आयुष्याला सोपे बनवायचे असेल, प्रेरणादायी विचार हवे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच आयुष्य अधिक सुंदर, सोपे बनवायचे असेल ना तर माझ्या या छोट्याशा कुटुंबामध्ये सामील नक्की व्हा. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब नक्की करायला लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझा 0 पासून इथपर्यंतचा प्रवास जर ऐकायचा असेल ना, म्हणजेच काय, सुरुवात कशी झाली, कोणत्या अडचणी आल्या, पहिला व्हिडिओ कसा होता, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की त्याबद्दल विचारू शकता. आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. चला तर मग सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. थँक्यू आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलचे सदस्य झाल्याबद्दल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या टॉपिकसोबत, पुढच्या व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा.